नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। आपण मदत करता, सहकार्य करता, अशा प्रकारचं जर सहकार्य केलं, निश्चितच या राजगुरू आजच्या माध्यमातून कोणी IPS बनेल, कोणी UPSC बनेल, कोणी तहसीलदार बनेल, कोणी कलेक्टर बनेल, अशा पद्धतीचा संकल्प या विद्यार्थ्यांनी जर केला तर निश्चितच या राजगुरू वाचनाच्या माध्यमातून या राजगुरू वाचनाचं नाव एक लौकिक नाव, कारण डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा राजगुरू वाचनाची निर्मिती केली होती, तेच नाव राजगुरू वाचनाचं आहे। परंतु मला एकच म्हणायचं आहे की विद्यार्थी या ठिकाणी घडून जातात, त्यांनी सुद्धा एक कॉम्पिटिशन एक विद्यार्थ्यांमध्ये घडायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करून आई वडिलांनी जी मेहनत करून तुम्हाला शिकवण्याचं काम केलं त्याचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे। एक शेवटचं उदाहरण सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना एक वेळा आपल्या समाजाचा एक अधिकारी कलेक्टर IPS कलेक्टर झाला। कलेक्टर झाल्यानंतर बाबासाहेबाला माहिती पडली, ती माहिती म्हणजे अशी की आपल्या समाजाचा एक माणूस कलेक्टर झाला, लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरून आला, म्हणून बाबासाहेबांनी त्यांना निरोप पाठवला की त्या जो कलेक्टर झाला त्याला माझ्या भेटीसाठी घेऊन ये। त्या कलेक्टरला, आपल्या समाजाच्या कलेक्टरला असं वाटलं की कदाचित बाबासाहेबांनी मला बोलावलं, काहीतरी देणगी, काहीतरी आर्थिक सहाय्य मागण्याच्या हिशोबाने बोलावलं असं, पण बाबासाहेबांची ती कल्पना होती तो ज्या समाजात जन्म आला त्या ठिकाणी रस्त्यावर आपल्या आया बहिणी ज्या कपडे धुतात, कारण त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी होती। अशा परिस्थितीमध्ये आपण त्या कलेक्टरला सांगण्यात आलं की तुम्ही एक काम करा, लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून त्या ज्या ठिकाणी आपल्या समाजाची वस्ती आहे त्या ठिकाणी निवड लाल दिव्याची गाडी फिरवण्याचं काम करा, जेणेकरून आपला जो समाज आहे आणि इतर समाज आहे त्या गाडीकडे पाहून अनेक लोक विचलित होतील आणि म्हणतील हे गाडी कोणाची आहे, लाल दिव्याची गाडी, कधी रात्री आणा, कधी बेरात्री आणि कधी दिवशी आणा, म्हणजे तो लाल दिव्याचा गाडी जर फिरली तर निश्चित समाज सुद्धा जागृत झाल्याशिवाय नाही। माझी विनंती आहे या राजगुरूच्या विद्यार्थ्यांना, कोण अशा प्रकारचा संकल्प करणार आहे की राजगुरू वाचनाच्या माध्यमातून मी IPS, मी कलेक्टर होण्याचा प्रयत्न करेन, एखाद्या तरी हात उचलून दाखवा। समाजाने जे काही तुम्हाला शिकवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी जे इमारत तयार करून दिली, वाचनात करून त्याचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे, अशा प्रकारचा तुम्ही संकल्प करा। पण तो विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, या बाबतीत कोण भविष्यामध्ये IPS कलेक्टर होणार आहे अशा प्रकारचे आपण एखाद्या तरी उभं होऊन दाखवा आणि ती जिद्द निर्माण करा। कोण एखाद्या वाजवा, या पोळीसाठी वाजा, हे भविष्यामध्ये कलेक्टर होणार आहे आणि कलेक्टर जेव्हा होईल त्या आपल्या समाजामध्ये ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरेल आणि ज्या आपल्या आया बहिणी आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे, त्यांना सुद्धा ऊर्जा निर्माण देण्याचं काम करेल ती गाडीमध्ये फिरल्यानंतर। म्हणून या मुलीचं मी सुद्धा अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये अशाच प्रकारचा संकल्प या मुलीने जो केला त्याच पद्धती करीत राहील आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आपण अनेक ठिकाणी सामील व्हाल एवढेच मी विनंती करतो आणि माझ्या लांबलेल्या भाषणाला मी पूर्णविराम देतो। जय भीम, जय भारत। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।